नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे असे केळाचे सालं किंवा टरफलं असतात मित्रांनो, म्हणजे हे केळाचे जे सालं असतात ते तुम्हाला झाडामध्ये कसं वापरायला पाहिजे. अजून हे खूप चांगले एक खत असते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्याकडे मित्रांनो वेळच नसेल आणि स्टोर वगैरे नाही करू शकत, तुम्ही फ्लॅट स्कीम्समध्ये राहतात आणि तुमच्याकडे 4-5 झाडं आहे, हा पण त्यांच्यासाठी आहे. पण ज्यांच्याकडे असं म्हणजे आउटडोर गार्डन असेल, पूर्ण अशी स्पेस असेल, तर त्यांच्यासाठी वेगळे पॉईंट्स आहे. जसं मी सांगत होतो, बाल्कनीमध्ये ज्यांनी झाडं लावलं आहे, ज्यांच्याकडे 4-5 झाडं असतील, तर जे असं केळाचं फ्रेश जे आहे साल ते यूज करू शकतात. त्यांना काय करायचं आहे, पण ज्याच्यात पण झाडं लावून ठेवली असेल ती थोडीशी अशी माती सरकवायची आहे, मुळाकडची अशी इकडची कॉर्नरची, ती असा एक गड्डा करायचा आहे तुम्हाला हलकासा. आणि जे केळाचं याच्यात आपलं हे आहे साल, ते केळाचं साल याच्यात टाकून द्यायचं आहे, जे फ्रेशवाला आहे. आणि मग त्याच्यावर ही माती टाकून त्याच्यावर पाणी देऊन द्यायचं आहे. हे चांगलं, ही जी मेथड सांगितली मित्रांनो, ही कोणाला वापरायची आहे, ज्यांच्याकडे बाल्कनी आहे, अजून हे केळाचे पानं ड्राय करण्यासाठी स्पेस नाही आहे आणि गार्डन नसेल, छोटेसे स्पेस असेल आणि 4-5 झाडं लावले आहे, त्यांनाच असं फक्त जे फ्रेश ताजं हे साल आहे केळाचं, ते गड्डा करून त्याच्यात डायरेक्टली म्हणजे त्याच्यात डायरेक्टली टाकून द्यायचं आहे आणि माती टाकून त्याच्यात पाणी देऊन द्यायचं आहे. असं आपल्याकडे ओपन स्पेस आहे किंवा टेरेस गार्डनिंग म्हणजे गच्चीवर झाडं लावतात, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जे केळाचे पानं आहेत ते जमा करून ठेवायचे आहे. अजून तुम्हाला असं कोणतेही एखादी ताटली किंवा असं काही कंटेनर्स घेऊन घ्यायचे आणि त्याच्यात तुम्हाला हे चांगल्याने उन्हात वाळायला ठेवून जा. मित्रांनो, खराब मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये पेस्ट करू शकता, मिक्सरमध्ये याला पिसू शकता सालांना. समजा खराब असेल तर, चांगला भांडं असेल तर मग काय करू शकता, जी आपली कुटणी असते त्याच्या कुटणीमध्ये टाकून याचे तुम्ही तुकडे करू शकता किंवा एखाद्या दगडाने पण याला थोडंसं शकता, पावडर टाईप. पण समजा एखादी मिक्सर असेल, मिक्सरचा भांडा मित्रांनो खराब असेल तर बेस्ट राहील की याला मिक्सरमध्येच फिरवून घ्या, खूप चांगलं राहील. मिक्सरमध्येची चांगली बारीक पावडर अजून रेडी टू यूज होऊन जाईल एकदम. हे मग जी पावडर किंवा आता मित्रांनो चुरा करायला आपल्याला तो 1 चमचा टाकायचा आहे. ज्या झाडांची पॉट साईज एवढी आहे, आणि 2 ते 3 चमचे टाकायचे ज्यांची पॉट साईज एवढी आहे. अजून खूप मोठे असतील असेवाले तर यांना 4-5 चमचे टाकायचे आहे. अजून याच्यापेक्षा मोठे असेवाले झाडं असतील तुमच्याकडे जे पॉट्स आहे, त्याच्यात 5 ते 6 चमचे तुम्हाला हे जे आपण कंपोस्ट बनवल्याचं टाकायचं. याची फिक्स्ड अमाऊंट नाही आहे, झाडानुसार तुम्ही याला चेंज करून टाकू शकता. असं नाही की जास्त झालं तर काही होणार. ऑर्गॅनिक आहे, प्युअर ऑर्गॅनिक आहे, तर झाडाला काहीच नुकसान नाही होणार. जास्त कमी जास्त झालं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जे केळाचे सालं आहे ते तुम्हाला झाडामध्ये यूज करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, एक माझं दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, ते आता तुम्हाला इथे स्क्रीनवर पण येऊन जाईल, त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. त्या चॅनलवर मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज टाकून ठेवलेले आहे गार्डनिंगच्या रिलेटेड, तर तो चॅनल नक्की पाहाल. इथे तुम्हाला एक प्लेलिस्ट पण येऊन जाईल, त्या प्लेलिस्टलाही क्लिक करून पाहाल. त्याच्यात मी खूप सारे व्हिडिओज टाकले आहे खतांचे, घरच्या घरी कसे तयार करायचे, किंवा मी खूप चांगले खतही सांगितले आहे त्या प्लेलिस्टमध्ये. ते इथे क्लिक करून नक्की पहा. चॅनलचा लोगो पण स्क्रीनवर येऊन जाईल, त्याला क्लिक करून त्या चॅनलला व्हिजिट करून त्याही चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही पण प्रश्न विचारायचे आहे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.